मराठ्यांचं मुंबईमध्ये आंदोलन आणि नवी मुंबईमध्ये मुक्काम अशा प्रकारचा दिनक्रम बनलेला आहे। कारण काल मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर काल रात्री आहे ते या सिडको एक्झिबिशनमध्ये हे मराठा आंदोलक राहायला आले होते आणि आता परत एकदा आज सकाळी उठून आपली न्याहारी करून हेच मराठा आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये आता थोड्या वेळानंतर पोहोचणार आहेत। तुम्ही पाहता या सर्वांच्या हातामध्ये भाकरी आहे, चपाती आहे, लोणचं आहे, भाजी आहे, खरडा आहे। त्यामुळे रात्रीचं जे जेवण होतं तेच जेवण, तीच न्याहारी, तीच भाकरी, तीच चटणी ते आता सकाळी खाताना दिसत आहेत। आपण काही आंदोलकांशी या ठिकाणी बोलूया। मामा काय म्हणाल, या ठिकाणी सकाळचा नाश्ता थेट भाकरी चपाती चालू आहे? हो, आम्ही आता 2 दिवस आमची गैरसोय झाली। आम्ही फार त्रसलो होतो पाण्यासाठी, अन्नासाठी, पण काल काही मावल्यांनी गाडी भरून इकडे चपात्या, ठेसा, चटणी पाठवली। आता आमची सोय लागलेली आहे आणि आम्ही तोपर्यंत हटणार नाही आता जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला आदेश देणार नाही। हम लढेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। आता शेतकरी आहेत तुम्ही सगळे, आपला शेतकरी रात्रीचा तुकडा भाकरी कधी फेकून देत नाही, सकाळी परत तेच खात असतो। हो, हे रात्रीचं आहे, रात्रीच्या पोळ्या ठेसा आहे ते आम्ही पण खाल्लं आणि आमचे जे जवळचे लोक होते त्यांना पण दिलं। आमच्या एका माणसानं थोडं शिल्लक आणलं होतं ते बी वाटून दिलं सगळ्याला। काय किती दिवस अशा पद्धतीने तुम्ही राहणार आहात, काय हटणार नाही? जोपर्यंत दादा आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही। आम्ही लढणार, शेवटपर्यंत लढणार। नक्कीच आपण पाहतो की जोपर्यंत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आदेश देत नाही तोपर्यंत बसून राहणार, आम्हाला किती त्रास झाला तरी हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका या मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे आज आपण पाहतो की पाऊस नसल्यामुळे, काल आणि आज पाऊस नसल्यामुळे याची सुद्धा मदत या आंदोलकांना मिळत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।